यस इथे मात्र प्रवीण पवार सरांचा इशारा होतोय. मॅच स्टार्ट होते. यस मंगेश पाटील, क्या बात आहे. आजच्या रात्रीतील पहिल्या चेंडूवरती मोहर आली आहे. 6 धावांची शुभारंभ होतोय याच्या स्पर्धेचा. आजच्या रात्रीचा 6 धाव संख्येने मात्र फलंदाज ओपन करतोय आपला खातं. ठीक आहे. पाहायला मिळाला थोडासा स्लोअर डिलिव्हरी होता आणि हा निर्धाव चेंडू आलाय. पहिला 6 ने खातं ओपन आहे ऋषभ गायकवाडचं. तन्मय त्याच्या सोबतीला आहे. पाहतोय आपण तिसगाव विरोधात किरवली या 2 संघांमध्ये आजची पहिली लढत आहे. मॅच अतिशय चांगली होईल या शंका नाही आहे, कारण दोन्ही देखील एकमेकां पहिली लढत इथे खेळतात. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आहे बघा. क्षेत्ररक्षक आविष्कार आलाय. शॉट पॉइंटला उभा होता. नक्कीच पहिल्या ऍक्शन मध्ये चेंडू उचलण्याचा प्रयत्न तिथे मात्र तन्मयने प्रयत्न केलं होतं धाव घेण्याचा, परंतु नकार दिला ऋषभने शेवटच्या मोमेंटला. कारण ही धाव मात्र महागात पडली असती, कारण धोका होता रनआउटचा. ते ओळखलं ऋषभने आणि नक्कीच इथे मात्र संयम स्वतःवरती कंट्रोल केलं आणि नक्कीच हा डॉट चेंडू आलाय मंगेशचा. खुदून काढलाय चेंडू मात्र ऑन साइडला. मिड विकेट कडे चेंडू जातोय. चेंडू निश्चित मात्र सीमारेषा गाठेल. हा आलाय चौकार. पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर काढून चेंडू स्पीड खूप होता. चांगला शॉट होता, कारण ज्या अनुषंगाने खेळला आहे तो निश्चितच बाउंड्री पार गेली आहे चेंडूने. आणि इथे मात्र धावसंख्येमध्ये भर होते. 4 ने मात्र डबल डिजिट मध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 10 वरती. किरवली विरोधात तिसगाव असा सामना आज आपल्या दुसऱ्या रात्रीमध्ये पहिला सामना आपण पाहतोय. चांगला चेंडू होता, खोदून काढलाय, परंतु अतिशय चांगला प्रयत्न होता ऋषभ गायकवाडचा. सन्मान दिलाय चेंडूला, त्याने ओळखलाय. चेंडू थोडासा ब्लॉक मध्ये आलाय. निश्चित इथे मात्र प्रयत्न चांगले. 1 धाव सिंगल मिळाली आहे आणि या सिंगलने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली ते 11 वरती. 11 बिनबाद 11 अशी सुरुवात आहे. 5 चेंडूचा खेळ इथे संपलाय. 5 षटकांचा सामना आहे कालच्या रात्रीमध्ये पाहायला गेलं तर. आणि टोटल 66 चौकार आणि 79 षटकार. षटकार जास्त लागलेत काल. अच्छा 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 हा नक्कीच पाहूया. थोडासा गुलशन सांगतो आम्हाला. अपील झालंय आणि इथे मात्र LBW अंपायरचा हात मात्र आकाशामध्ये पाहायला मिळतोय, कारण इथे मात्र लेग बिफोर द विकेट. फलंदाज तन्मय मात्र इथे बाद झालाय. पाहू शकता आपण. खूप सुंदर अप्रतिम चेंडू होता आणि डायरेक्टली मिडल. नक्कीच चांगला डिसिजन इथे पंचांचा. आणि इथे मात्र पहिली विकेट प्राप्त करतोय मंगेश पाटील. 1 ओव्हर नंतर धाव संख्या ते 11, 1 गडी बाद. ठीक आहे. जमाना होतय दिवानाच या चषकाचा, बघतय जमाना होतय दिवानाच या चषकाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी चषकाचा.
गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी चषकाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी चषकाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी चषकाचा. क्या बात आहे, मस्त. आणि निरंजन म्हात्रे आलाय नवीन फलंदाज आणि याचबरोबर आम्हाला 5 रात्रीमध्ये ऑफिशियल आमच्या संवेद कॉमेडी डिपार्टमेंटमध्ये एक रायगड ठाणा नव्हे तर पूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अतिशय अप्रतिम समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे मित्र ओमकार शेट्टे यांचं इथे आगमन झालेलं आहे. काल खूप मजा आणली ओमकारने. रात्रभर मात्र काही असं वाटलं नाही का वेगळं वाटतंय, कारण चांगलं समालोचक असल्यानंतर मात्र त्या स्पर्धेला देखील तेवढा दर्जा वाढत असतं. आणि ओमकारचा मात्र 5 रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये साथ आम्हाला लाभणार आहे. ओमकार वेलकम, स्वागत आहे तुझं. नंतर आपण त्याचा आवाज ऐकणार आहोत. इथे मात्र 11 वरती 1 गडी बाद आहे. पाठिंबा नेहमीच असतो एकनाथ दादाचा. पाठिंबा नेहमी असतो एकनाथ म्हात्रे दादाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी. इथे मात्र कव्हरच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये चेंडू जातोय, प्रोटेक्शन चांगलं. मंगेश पाटील दूरवरून आलाय. बघा गोलंदाज आता मात्र नवनाथ गायकरचा वापर इथे केला गेलाय. नवनाथ गायकर याचबरोबर या व्यासपीठ पीठाकडे त्यांचं आगमन होतं आणि इथे उपस्थित आहेत सन्माननीय खऱ्या अर्थाने ज्यांचा कटआउट आपण इथे पाहतोय. मुसद्दिक मोडक कार्याध्यक्ष आहेत खारघर शहर कांग्रेस कमेटी के. मुसद्दिक मोडक साहब आइए, आपका स्वागत है, इस्तकबाल करते हैं हम आपका. आकर इस मंच के ऊपर विराजिए. तह दिल से हम आपका स्वागत करते हैं. ताकि यस इन आयोजनकर्ताओं की तरफ से आपको निमंत्रण है तो निश्चित तौर पे उनके प्यार के खातिर आज आपने यहाँ पर उपस्थिति दिखाई है तो आपका हम तह दिल से शुक्रिया अदा करते हैं. मुसद्दिक मोडक साहब, उनके साथ उनके सहकारी भी हैं, उनका भी हम इस्तकबाल करते हैं इस मंच के ऊपर. चलेंगे फिर से एक बार मैच की तरफ. धाव संख्या 14 आपण स्कोर कार्ड वरती पाहतो. 2 विकेट मात्र इथे गारद झाले. एक रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे, ती मात्र कुठेतरी बोनसच्या स्वरूपामध्ये विकेट पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये असं वाटतंय. निश्चित डॉट चेंडू आलाय. डॉट नंतर बघा या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 11 धावा आपण पाहिल्या होत्या. त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात. तर नेक्स्ट मॅच टीम दातिवली आणि टीम काटाईचे कॅप्टन आपण टॉस साठी या. पुढचा सामना दातिवली विरुद्ध काटाई. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय तर दोन्ही कॅप्टनना टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. यस पाहूया आपण. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. पाहू शकता आपण
नॉट आउट आहे. क्लोज नक्कीच खेळाडू पोचलाय शेवटच्या मोमेंटला आणि इथे मात्र ही एक धाव आली आहे. नाही डॉट आहे. येस डॉट आहे. 14 धावा आहेत धावफलकावरती. 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात त्या नवनाथने. षटकातील शेवटचा हा चेंडू आहे. स्वतः पायामध्ये अडकवण्याचा प्रयत्न गोळीच्या वेगाने स्ट्रेट ड्राईव्ह आहे. इथे मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू येतोय सीमारेषा पलीकडे. चौकार आणि चौकाराने मात्र धावसंख्या आता 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांत धावफलकावरती धावा आहेत त्या 18 धावा म्हणजे 9ची सरासरी इथे कायम आहे या 2 षटकांमध्ये. पुढची मॅच आहे तिसगाव विरुद्ध काठे आणि दातिवली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण इनिंग ब्रेक नंतर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पाहायला गेलं तर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्हाला संपवायचे आहेत. त्या अनुषंगाने मात्र वेळ घालवू नका जास्त. पहिला सामना आहे ओमकार आपण पाहतोय. काल खूप हाय लॉट्स आपण पाहिला 12चा आणि त्यामध्ये चांगले चांगले सामने आपण पाहिले. प्रेक्षक देखील जोपर्यंत सामने सुरू होते तोपर्यंत प्रेक्षक देखील ऑनलाईन होते. हा नक्की ही विशेषता कारण मी तेच म्हटलं की अजून जर 4 वाढवले असते आणि 8-8चा पोल जर मोठा केला असता 16 तरी झाले असतं. कारण 8चा हाय लॉट्स करण्यासाठी खूप दमछाक होते परंतु इथे शिवाजी 12 तुम्ही केल्यात म्हणजे विशेष बाब आहे तुमची. खरोखरच मानलं पाहिजे. आणि त्या देखील सगळे हायफाय टीम म्हणजे ते पाहण्यासाठी पण प्रेक्षक आतुरतेने गर्दी करत असतात. चांगला चेंडू अप्रतिम. आविष्कार पाटील आलाय. बघा लगातार 3ऱ्या गोलंदाजाचा वापर आपण पाहतोय कारण हीच रणनीती आहे. मंगेश स्वतः कॅप्टन आहे. पहिला षटक स्वतः मंगेशने फेकला 11 धावा दिल्या. एक फलंदाज देखील त्याने बाद केला. पण त्यानंतर मात्र नवनाथ गायकरचा वापर आपण पाहिला. नवनाथने जर विचार केला तर तब्बल 7 धावा खर्च केल्या. म्हणजे आता पुन्हा एकदा सलग तिसरा गोलंदाज इथे वापरला गेलाय तो आविष्कार पाटीलला. तर पहिला चेंडू मात्र निर्धाव आहे. हा नक्कीच पण आता स्कोरिंग साठी तो आहे गुलशन पाटील. इथे मात्र थोडासा लोअर फुलटॉस होता खाली राहतोय चेंडू. तर ऑन साईडला मात्र लोंगांच्या दिशेने क्षेत्ररक्षक उभा आहे. जोपर्यंत चेंडू कलेक्ट करतोय तोपर्यंत मात्र 1 धाव इथे आली आहे. एका धावेनिशी मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 19 वरती. 19 टू विकेट लॉस. धावा. ऋषभ गायकवाड जो स्वतः पाहायला गेलं तर सलामीला आलाय आणि त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 17 धावा आल्यात. आता 18 धावा आल्यात. 12 चेंडू त्याने फेस केलेत. पण सुरुवात मात्र त्यांनी षटकाराने खातं ओपन केलं होतं. पहिल्या चेंडूवरती षटकार टोकला होता. त्यानंतर मात्र त्याच्यावरती देखील थोडासा अंकुश लावण्यामध्ये यशस्वी होताना दिसतात ते किरवलीचे हे गोलंदाज. चेंडू मात्र थोडासा सोडून देण्याचा प्रयत्न आहे कारण आउटसाइड टू ऑफ स्टंप आहे. पूर्णपणे बाहेर निघतो. लाईन क्रॉस होते. ते पंच मात्र प्रवीण पवार सर ऑफिशियल आता आमच्या या रात्रीमध्ये 3 पंच प्रवीण पवार सर त्याचबरोबर रवींद्र पाटील सर आणि सुनील तांडेल सर हे 3 पंच आहेत आजच्या रात्रीमध्ये. काल जावेद परेश सर, सुनील पाटील सर, रवी पाटील सर आणि शांडे पालकर. पण आज उलवा नोड आहे त्यामुळे आज ते इथे येऊ शकले नाही.
इथे मात्र ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने थोडासा ॲक्वा स्क्वेअर लेग मध्ये चेंडू टर्न होतोय. तत्पूर्वी एक धाव, एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली ती 21 वरती. म्हणजे बराच अंकुश लावला ओमकार या धावांवरती असं वाटलं होतं, कारण पहिल्या चेंडू जे षटकार आला, नंतर पाहायला गेलं तर एक डॉट, त्यानंतर चौकार, म्हणजे धावांचा ओघ वाढत होता पहिल्या षटकामध्ये. असं वाटलं की किमान आता 15 ते 16 धावांपर्यंत जाईल, पण 11 पर्यंत ठेवलं मंगेशने. त्यानंतर मात्र नवनाथ गायकरचा अतिशय चांगला कमबॅक आणि त्यानंतर मात्र आविष्कार पाटीलचा वापर, तो देखील चांगला प्रयत्न इथे करतोय. क्लीन बॉल आहे, पूर्णपणे जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, गुडघ्याचा वापर, परंतु इथे मात्र डायरेक्ट चेंडू एष्टांवरती आदळतो आणि मोठी विकेट. ऋषभ गायकवाड मात्र तंबूच्या आश्रयाला. अशा पद्धतीने हा बोल्ड झालाय. ऋषभ गायकवाड पूर्णपणे जागा बनवून घेण्याचा प्रयत्न होता. असंच होतं कधी कधी, कारण जास्त अति घाई आणि आपण म्हणतो ना संकटात नाही. कृष्णा फक्त चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीचा होता, फक्त फ्लिप करण्याचा प्रयत्न करायला हवा होता, कारण शॉट फाईनच्या वरतून खेळला असता तर नीचे, आणि इथे मात्र धोका होऊ शकला असता. नाहीये. तर याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन झाला. दातिवलीचे संघनायक विशालदादा मडवी यांचं स्वागत आहे आपलं कोंबडपाडा मैदानावरती. आणि टीम काटेईचे कॅप्टन थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडल्या जातील. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटेई वर्सेस जय हनुमान दातिवली या दोन संघांच्या दरम्यान. आणि आज खऱ्या अर्थानं वाढदिवस नितीनदादा केणी यांचा, ज्या स्पर्धेचे आयोजक आहेत, आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक सारा मित्रपरिवार या स्पर्धेमध्ये जोडला जाईल. फार सुंदर क्रिकेट काल आपण पाहिलं सर. दारावे आणि त्या सोबतीनं बामण डोंगरीनं काल सुपर 8 मध्ये आपली जागा तयार केली. आज देखील त्याच आपल्याला दोन टीम शोधायच्यात. पहिल्या मॅच मध्ये किरवलीनं कमबॅक संदीप सर अप्रतिम केलं, आणि आज अगदी एक चांगल्या क्रिकेटची आशा अपेक्षा घेऊन जो प्रेक्षक वर्ग आलाय त्याचं आपण हार्दिक स्वागत करू कोंबडपाड्याच्या ऐतिहासिक मैदानावरती, जिथे स्पर्धा आपण पाहताय गावदेवी चषक धरणागाव. येस, नक्कीच मस्त सामने आपल्याला पाहायला मिळतील, कारण रायगडातील काही संघ, त्याचबरोबर कल्याण डोंबिवली विभागातील काही संघ, तर सामना अतिशय मजेदार असतील प्रत्येक सामना. विशाल पाटील, विशाल मडवी आमचे दातिवलीचे संघनायक आहेत. विशाल, स्वागत आहे आपलं, आणि तुमच्या शुभेच्छा आम्हाला पोहोचल्यात त्याबद्दल धन्यवाद. जेव्हा जेव्हा सर रायगड आणि डोंबिवली समोर येतं, या दोन जिल्ह्यातल्या क्रिकेटला फ्रेंडशिप बॉटल वाढतं, आणि त्या सोबतीनं एक स्टँडर्ड क्वालिटी क्रिकेट देखील पाहायला मिळतं. आज तेच क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट ज्या शिस्तीसाठी ओळखलं जातं, त्या सोबतीनं रायगडचा संघर्ष, या सगळ्या गोष्टी आज आपल्याला पाहायला मिळतील. आणि दोन जिल्ह्यांना एकत्रित आणत क्रिकेटचे ऋणानुबंध वाढत क्रिकेट डेव्हलप कसं होईल, तो प्रयत्न नेहमीच रायगड, ठाणे, कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून आपण पाहिला. अलीकडच्या काळातच आपण रायगड विरुद्ध ठाणे एक मॅच पाहिली धानिवलीला. यावेळी ठाणे संघानं तो सामना जिंकला, त्याबद्दल ठाणेकरांचं देखील विशेष अभिनंदन. आणि या सगळ्या कल्याण डोंबिवलीकरांचं आपण वेलकम करू रायगड नगरीमध्ये धरणा गावाच्या या मैदानावरती. येस, नक्कीच नक्कीच स्वागत आहे सर्व या खेळाडूंचं. इथे मात्र रनआउटचा धोका आहे बघा, आणि नक्कीच कॉलिंग नव्हतं. दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ दिसला नाहीये, आणि त्याचा अभाव. इथे मात्र थोडासा संकेत फंबल झाला होता, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला होता या फलंदाजाने, आणि इथे मात्र थोडासा मिस रनिंगचा अभाव पाहायला मिळाला. तिथे मात्र चांगला बॅकअप नवनाथ गायकरचा आपण पाहिला, आणि तिथे मात्र फलंदाज बाद झाला. सचिन म्हात्रे सन्मान करती खेळाडूंचा, निलेश पाटील मानपण करतन आलेल्या साऱ्या पाहुण्यांचा, अरे जिंकून नेणार चमकती ट्रॉफी निर्धार साऱ्यांचा, जिंकून नेणार. धाव फलकावरती धावा आहेत त्या 23 धावा. चौथा षटक इथे पाहतोय नवनाथ गायकर गोलंदाज.
वैयक्तिक दुसरं षटक इथे घेऊन आला. इथे मात्र जास्त बाहेर निघतोय चेंडू. पंच सुनील तांडेल सर वलतायत. अवंतरचा इशारा मात्र येतोय आणि अवंतरच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आहे. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 24 वरती. 24. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न नवनाथ गायकरचा परंतु नाहीये. इथे मात्र एक धाव आली आहे. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 25. 25 धावा धावफल करते आपण पाहतोय. चौथा षटक सुरू आहे. आता मात्र कुठेतरी तिसगाव संघाला पंचवीस धावा आहेत. थोडासा एकमेकांना काहीतरी कान मंत्र देताना हितेश आणि सागर ही जोडी मैदानामध्ये आहे. हितेश मात्र स्ट्राईकला आहे. स्वतः संघनायक आहे हितेश गायकवाड. धाव घेण्याचा प्रयत्न आहे. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न केला जातो. गोटी नेम आपण त्याला म्हणतो. बऱ्याच वेळा प्रयत्न केले या बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव आहे परंतु प्रयत्नानं यश आलेलं नाहीये. ते ओम नर्मदेश्वर किरवली संघाच्या या खेळाडूंना एकने भारतीय धाव संख्या जाऊन पोहोचली ती 26 वरती. पाहायला गेलं तर सहसा तेवढी धाव संख्या आपल्याला इथे पाहायला मिळत नाहीये. पण तुमच्या समोर संघ देखील तेवढा ताकदीचा आहे. ओम नर्मदेश्वर किरवली म्हटलं तर फलंदाजीमध्ये अतिशय चांगला संघ आहे. गोलंदाजी देखील तेवढी तिखट आहे. कारण बरेच रेकॉर्ड या संघाच्या नावावरती आणि इथे मात्र रनआउट आहे. तालमेल नाहीये आणि तिसरा फलंदाज रनआउट वाईट आहे. कारण तुम्ही जर विचार केला तर हीच ती ओम नर्मदेश्वर किरवली संघ आहे जो टेनिस क्रिकेट विश्वाचा वर्ल्ड कप आपण ज्या स्पर्धेला म्हणतो स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक येणाऱ्या काही कालामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल 18 जानेवारी पासून. आणि त्या स्पर्धेमध्ये जेव्हा रायगड पोल आपण खेळताना पाहतो त्या स्पर्धेमध्ये तर त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन झालेला हा संघ आहे. म्हणजे ती अभिमानाची गोष्ट आहे. कारण त्या स्पर्धेमध्ये तुम्ही चॅम्पियन होता. खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये तुम्ही काहीतरी केलंय याचं सार्थ तिथं होतंय. चीज होते आणि तो जिंकलेला संघ आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा फील का असतो मैदानावरती उतरल्यानंतरच कळतो. आणि कल्याण डोंबिवलीकरांचं स्वप्नच असतं की क्रिकेट सुरू करायचं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक खेळण्यासाठीच. आणि यावर्षी येते आपल्या सगळ्यांची एक स्वप्नावत क्रिकेट स्पर्धा. तर आवर्जून या रायगडच्या सगळे चाहत्या आणि ज्या ज्या टीम्स रायगडातून येतात त्या सगळ्यांचं देखील वेलकम आहे जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाईच्या वतीनं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये. तर इथे मात्र सिंगल आली आहे. सिंगलने मात्र धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या जाऊन पोहोचले ती 28 वरती. 28 धावा. तिसगाव संघाची जी फलंदाजी नक्कीच व्हायला हवी होती ती पाहायला मिळाली नाहीये. कारण सुरुवात मात्र चांगली होती. गोलंदाज फलंदाज आपण पाहायला ज्याने अप्रतिम प्रयत्न ऋषभ गायकवाड. ऋषभ आऊट झाल्यानंतर मात्र पूर्णपणे दबावामध्ये हा संघ खेळताना आपल्याला दिसला. इथे मात्र एक धाव आली आहे. एका धावेने मात्र धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 29 वरती. 29 धावा धावफल करते आपण पाहतोय. काटे संघाचा संघनायक जर इथे आला असेल जयदुर्गा माता काटे तर आपण या लगेच उपस्थिती दाखवा. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. दातिवलीचे कॅप्टन विशाल मडवी इथे आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. नवनाथ गायकर पहा अप्रतिम प्रयत्न करतोय. वैयक्तिक दुसरा आहे आणि सांघिक मात्र 4थं षटक आहे. इथे मात्र हा देखील चेंडू निर्धाव आलाय आणि 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. 4 षटकांती धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 29 धावा. 5 गडी बाद 29 धावा. तर आजच्या दिवसामध्ये देखील आपण आणि विशाल मडवी उपस्थित आहेत. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाईच्या कॅप्टनला मी आमंत्रित करतोय. या आपण देखील इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू आणि संघनायक उपस्थित होतात. काटाईचे करण स्वागत आहे आपलं. दातिवलीचे विशाल मडवी वेलकम. आणि थोडाच वेळात इनिंग ब्रेक मध्ये पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण करणार टॉस. एका बाजूला दातिवली दुसऱ्या बाजूला टीम काटाई. वेलकम बोथ द टीम्स.
नक्कीच तर दोन्ही कॅप्टन आहेत. स्वागत आहे. या ओव्हर नंतर नक्कीच टॉस बॉक्स मध्ये आपण जोडणार आहोत. 29 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचा षटक आहे स्लॉगवर. इथे मात्र आता हाणामारी करावी नक्कीच लागेल, कारण किमान या षटकामध्ये 15-16 धावा आल्या तर एक सीमित टार्गेट नक्कीच प्राप्त होईल. परंतु तसं होईल का, कारण गोलंदाज आहे संकेत गायकर. अतिशय उंचापुरा असा हा गोलंदाज आहे. मीच चांगला प्रयत्न त्याचा राहिला आहे, परंतु त्याच्या समोर फलंदाज आहे तो सागर गायकवाड. हा चेंडू मात्र बाहेर निघतोय. अवंतरचा इशारा आलाय पंच प्रवीण पवार सर यांचा. अवंतरच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आली आहे. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 30 वरती. 6 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात या सत्रामध्ये. अजून शेवटचा षटक बाकी आहे. संख्येचा हा चेंडू लॉंग द कार्पेट ऑन साइडला ऑफ साइडला लॉंग ऑफच्या दिशेने मात्र खेळून काढला. थ्रो खराब आलाय. बाउंड्री वरून थ्रो फेकला गेलाय जितेंद्र पाटीलने, परंतु निश्चित थ्रो जर सही असता तर निश्चितच इथं फलंदाज बाद झाला असता, परंतु त्याचा अभाव. 2 धावा मिळतील त्या फलंदाज सागरला, 2 धावा मिळतील टीमला. टीमच्या स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या आता 32 धावा. 32. मोठा फटका आहे. इथे मात्र पाहूया क्षेत्ररक्षक पाहत राहिला. गरज होती आणि ती गरज मात्र इथे भागवली आहे सागर गायकवाडने, कारण अभी नाही तो कभी नाही. जे करायचंय ते आता करायचंय, कारण शेवटचे हे चेंडू बाकी आहेत, काही चेंडू शेवटचे बाकी आहेत, त्यामध्ये चांगल्या धावा येणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आता मात्र हाणामारी करणं गरजेचं आहे आणि ते प्रयत्न मात्र केले जात आहे सागर करवी. आणि या 6 धावा येतील. 6 धावेने मात्र धावसंख्या आता वेगाने वाढले. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 38 वरती. 38 रन्स. 8 चेंडू फेस केलेत आणि 13 धावांवरती खेळतोय आणि हा षटकार लगावलाय तो सागरने. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. संकेत गायकर याला काहीतरी कानमंत्र मंगेश पाटीलने दिलाय. इथे मात्र चांगला फटका ऑन साइडला. इथे मात्र चेंडू गेले सीमारेषा पार आणि आलाय हा चौकार. बघा याचंच नाव क्रिकेट आहे. क्रिकेट बदलायला तुम्हाला वेळ लागत नसतं, कारण जरी 4 षटक ही किरवली संघाच्या बाजूने आले असली तरी मात्र शेवटचा षटक आम्ही आमच्या बाजूने खेचून आणू, हे हा मनसुबा मैदानामध्ये दाखवला सागर गायकवाडने. आणि इथे मात्र पूर्णपणे हाणामारी करतोय, कारण प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये यशस्वी होत आहे. धावसंख्या 42 वरती जाऊन पोहोचली. आता मात्र कुठेतरी सुस्थितीमध्ये आलाय हा तिसगाव संघ. JMCC तिसगाव टीम. सागर गायकवाड अप्रतिम प्रयत्न इथे करतोय. शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. पहिला राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा केला, त्यानंतर आता मात्र राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करतोय. कारण जेव्हा तुमच्या गोलंदाजीवरती मोठे फटके येतात त्यावेळेला पर्याय नसतो, त्यावेळेला काहीतरी वेगळं करायला लागतं. त्या अनुषंगाने मात्र इथे धाव आली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न आणि नाहीये. हे खरं तुम्ही तसे स्ट्राईक घेऊ शकत नाहीये, तुम्हाला पहिले सूचना आहे. तर एकच धाव मिळेल. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ते 43 वरती. 43 रन. 43 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू आता बाकी आहेत आणि सागर गायकवाड मात्र आता नॉनस्टॉप एंडला आहे. इथे मात्र जयंता आहे. 2 चेंडू फेस केलेत. 1 धाव त्यांनी मात्र त्याच्या खात्यामध्ये जोडली आहे. संकेतचा हा चेंडू. चांगला प्रयत्न आहे लॉंग द कार्पेट विकेटकडे. चांगलं क्षेत्ररक्षण सागर करवी. तत्पूर्वी मात्र 1 धाव मिळेल. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचले ती 44 रन. 44 धावा. आता शेवटचा 1 चेंडू बाकी आहे आणि नक्कीच काल मात्र पाहायला गेलं तर मुरबी विरुद्ध दिवा सामना होता. 41 धावा होत्या आणि इथे मात्र आज 44 पाहतोय. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु इथे मात्र मिस्टामिंग स्ट्रोक आहे. फलंदाज होईल बाद आणि झेल टिपला गेलाय जितेंद्रने. आणि इथे मात्र पहिल्या सत्राचा खेळ इथे संपला आणि तत्पूर्वी 5 षटकामध्ये धावा तिसगाव संघाच्या स्कोर कार्ड वरती आहेत त्या 44 धावा. 45 धावांचं आव्हान आहे ते जिंकण्यासाठी ओम नर्मदेश्वर किरवली संघाला.
परंतु नेक्स्ट पुढच्या सत्रामध्ये काय घडेल असं धावतो ऐकण्यासाठी बोलणार आहोत. ठाणे रायगड मधील नामवंत लौकिक समालोचक आणि नक्कीच नेहमीच खूप मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करणारे व्यक्ती आहेत ओमकार शेट्टे यांच्याकडे आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी व्यासपीठावरती आता ज्यांचं आगमन झालेलं आहे त्या पाहुण्यांच्या सत्कार सोहळ्याकडे आपण बोलणार आहोत. हा यस तो तो मुसद्दिक मोडक साहब हमारे साथ है जिनके शुभ हाथों से हम करेंगे टॉस. रायगढ़ यानी कि कोकण कांग्रेस कमेटी के अध्यक्ष हैं. यस तर यस मोडक साहब से गुजारिश करेंगे आप तशरीफ रखिए. कुछ देर बाद हम जरूर सम्मान की तरफ चले जाएंगे. तर टॉस जिंकलाय करण. जयदुर्गा माता काटई संघ टीम कॅप्टन करण टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्पस दातिवले आणि काटे म्हणजे जवळजवळचे हे संघ आहेत, तर काय रणनीती असेल? रणनीती तर अजून काय आमची मॅच झाली नाही यावर्षी, तर 50 ते 55 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. म्हणजे पहिलीच मॅच आहे आणि ती देखील रायगड मध्ये आहे, तर मॅचला मजा येईल. तर इथे आल्यानंतर कसं वाटतंय? नाईटची स्पर्धा आहे, खूप छान आहे. यस ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर विशाल टॉस गमावला, फलंदाजी करायची आणि ह्या वर्षाची पहिली मॅच आहे, करणने सांगितलंय. तर मॅच कशी होईल? मॅच आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू आणि टफ फाईट होईल मॅच. तर आज या मैदानामध्ये एक अतिशय चांगला सामना तुमच्यामध्ये पाहायला मिळेल. तर कसं वाटलं इथे आल्यानंतर आणि या आयोजकांच्या बद्दल काय सांगशील? आयोजन तर गेल्या वर्षी आम्ही आलेलो इथे, तर आम्हाला आमच्यासोबत रायगडच्या टीमनी थोडंसं अपसेट केलं आम्हाला, कारण का खेळले नाही आम्ही. नितीनदाने आम्हाला सांगितलेलं तुम्ही या केला, तर आम्ही त्यांचा मान ठेवून आम्ही रिटर्न गेलो घरी, कारण का दिलगिरी व्यक्त करतो. असं पुन्हा नको व्हायला पाहिजे. आणि गावदेव क्रिकेट संघ धरणं आणि नितीनदाचं खास करून आयोजन त्यांनी गेल्या वर्षीच आम्हाला सांगितलेलं की तुला न सांगता माझ्याकडे एंट्री भेटेल, आणि ती त्यांनी आमचा मान ठेवला यावर्षी. आम्ही त्याच्या मानाला स्वीकार देऊन आम्ही इथे आलेलो केलेला. आणि आयोजनाच्या बद्दल खूप सुंदर आहे. म्हणजे हेच तर प्रेम आहे. खरं गेल्या वर्षी जरी नाराज असले तरी या वर्षी आता त्याने आवर्जून तुमच्यावरती विश्वास दाखवला आणि तुम्ही देखील त्यांच्या प्रेमाखातीर इथे आलात. त्याबद्दल विशाल तुझं देखील मनपूर्वक आभार मानतो आणि दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देतो. टॉस बॉक्स मधून न्यूज आहे काटई विरुद्ध दातिवली या दोन संघांमध्ये होणारा पुढचा मॅच, आणि त्यामध्ये टॉस जिंकलाय तो काटई संघाने, निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षण करण्याचा. बोली आपण ओमकार शेट्टे यांच्याकडे. थँक्यू सो मच आदरणीय संदीपजी पाटील सर. गावदेवी चषक धरणा 2024 स्पर्धेची दुसरी रात्र, एक गौरवशाली आणि अभिमानास्पद 12वं पर्व ज्याच्यावरती आहे आम्हा पूर्ण आयोजन समितीला गर्व. अंपायरचा ग्रीन सिग्नल आला. शिवाजी दादा पाटील, नितीन दादा केणिया ज्यांचा वाढदिवस आहे, नितेश आणि निहाल या 4 मित्रांच्या स्वप्नातनं साकार झालेली धरणा गावाच्या मानाच्या सन्मानाची गावदेवी चषकाची आजची दुसरी रात्र. पहिल्या बॉलवरती फटका फसला, टॉपर्स आणि डाऊन दी बॉल फिल्डर आले जरूर, कॅच झाली आहे ड्रॉप, झेल सुटला, रनआउट साठी कॉल आणि आता रनआउटची विकेट झाली. गरज नव्हती खरं तर, कॉल चुकीचा झाला आणि त्या ठिकाणी विकेट मैदानावरती जातीये. बाद होत आहेत फलंदाज. रनआउट तेजस पाटील आणि धक्का मैदानावरती लागतोय. हा पहिला आणि सांघिक यश मिळतंय मैदानावरती टीम तिसगावला. ओमकार पाटील किरवली यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. या आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक असं स्वागत आहे.
आजच्या रात्रीतला पहिला सामना मित्रांनो तुमच्या समोर रंगतोय. आपल्या भेटीसाठी आला जरीमरी तिसगाव आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करतीये टीम ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरावली. 5 षटकांची मॅच, 45 लक्ष्य आणि पहिल्याच बॉल वरती तुम्हाला एक सांघिक यश मिळावं म्हणजे गिफ्ट होतं सरप्राईज टीम तिसगाव साठी. मंगेश तयार बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ऋषभ चांगला बॉल. 45 जरी झाला ना तिसगाव कडे ते बॉलिंग युनिट की या मैदानावरती ते फाईट करू शकतात. किरवलीसाठी खरं तर हे होम ग्राउंड पेक्षा कमी नाही. अनेक वर्ष याच मैदानावरती सातत्यानं क्रिकेट किरवलीनं खेळलाय तर मग तो एक प्लस ॲडव्हान्टेज पॉइंट एक्स फॅक्टर किरवलीकडे. 1 सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. लाईन चांगली अपील झालंय. बॅट अँड बॉल इन्व्हॉल्व होता. ऍक्शन रिॲक्शन भरपूर काही सांगून जातात. अंपायर्स कडे लक्ष जरूर लागलं होतं आणि बॅट अँड बॉल इन्व्हॉल्व म्हणजे झेल सुटलाय. या मैदानावरती आज तिसगाव उतरली आहे आणि करतायत थोड्याशा मिस्टेक जे इम्प्रूव्ह कराव्या लागतील कारण इन्व्हेस्टमेंट जास्त मोठी नाही आहे. 9.00 या रिक्वायर रन रेटनं मैदानावरती बॅटिंग करायची आहे किरवलीला आणि किरवलीकडे तर बॅटिंग युनिट देखील की 50, 55, 60 धावा बनवण्याची ताकद हा संघ देखील ठेवतो. बट सध्याच्या घडीला ज्या अनुषंगानं कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट गाजवलंय स्पेशली तिसगावच्या बॉलर्सनं मग त्यांच्या गोलंदाजीकडे लक्ष आज कल्याण डोंबिवलीकरांचं तिसगावच्या पाठीराख्यांचं आवर्जून लागलं असेल. धावफलकावरती धावा 2 विकेट 1. ऋषभ गायकवाड पहिलं षटक मैदानावरती हाताळतोय. स्ट्रायकरला फलंदाज डावखुरा त्याचा नंबर 3 वरती आलेला सागर पाटील. इथे देखील लाईन चांगली आहे. कडक ट्राय होतं यष्टीरक्षक सागर गायकवाडचं आणि पूर्ण टीम त्या ठिकाणी प्रोत्साहित करत असताना चार्जअप झालाय. एका विकेट नंतर टीम जरीमरी तिसगाव. टार्गेट एक फायटिंग टोटल 45. कालच्या रात्रीची पहिली मॅच 42 लक्ष्य. नंतर आपण पाहिले 78 जो उच्चांक होता आणि तो बनवला देखील चेस केला कुमार 11 तुर्भेनं. फटका फसलाय की प्रॉपर टायमिंग आहे. मिड विकेटला डाऊन दी बॉल ऑफ फील्ड टिपलाय झेल संपलाय खेळ. धक्का बसलाय दुसरा ओम नर्मदेश्वर किरवलीला आणि यावेळी शिकार होतीये फलंदाज सागर पाटीलची. 2 गडी बाद. टार्गेट 45. दोन गडी बाद. मॅच ऑन गेम ऑन. नेक्स्ट मॅच टॉस झाला. एका बाजूला इन ऍक्शन जे दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि त्यांना फाईट करणारा जय हनुमान दातिवली. क्या बॉलिंग करतोय मैदानावरती ऋषभ गायकवाड. न्यू बॅटअप नंबर 4 वरती आला रोशन पाटील. एक अनुभवी फलंदाज मिडल ऑर्डर मध्ये येऊन नेहमीच डाव सावरणं ही रोशन पाटीलची ओळख आहे. इथे गेम मूवमेंट ग्रीप जी काही तिसगावनं बनवली होती ती आता हलकीशी शिफ्ट होणार आहे कारण दबाव आला होता. त्या दबावातनं बाहेर पडतीये मैदानावरती टीम कारण हा आलाय चौकार जिथे कॅच अष्टीरक्षकानं ड्रॉप केली. फ्लाइंग स्लिपला बीट करून बॉल बरोबर चाललाय थर्ड मॅनला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. षटक संपलं मैदानावरती पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन्स स्कोरकार्ड वरती 6 धावा 6 विकेट्स मैदानावरती गेलेत आतापर्यंत 2. टायमर ऑन. विथिन 20 मिनिट्स 4 षटक मैदानावरती तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. यस तर आपण काही सन्मान इथे घेतोय. तो अभी भी जिनका यहाँ पर आगमन हो चुका है और खास तौर पे इन हमारे आयोजनकर्ताओं के प्यार के खातिर उपस्थित हो चुके हैं. कोकण कांग्रेस के अध्यक्ष सम्माननीय मोडक
मुसाद्दिक सर, आइए आपका हम इस मंच के ऊपर इन आयोजनकर्ताओं की तरफ से स्वागत करते हैं। नितेश पाटिल, शिवाजी पाटिल और निहाल ठाकुर, इनकी ओर से आपका धन्यवाद करते हैं। वक्त देकर आप इस मंच के ऊपर तशरीफ आपने रखी। मोडक साहब का यहाँ पर सम्मान हो रहा है। थैंक यू सर। और साथ ही साथ जोस जेम्स सर यहाँ पर है, आपका भी सम्मान इस मंच के ऊपर। जोस जेम्स का इनका यहाँ पर सम्मान किया जा रहा है। क्योंकि इन चारों का प्यार है, बहुत से मान्यवर इस मंच के ऊपर कल से हम देख रहे हैं। साथ ही साथ वलीद नलाल, यस, वलीद जलाल जी यहाँ पर हैं, उनका भी हम इस्तिकबाल करते हैं, स्वागत करते हैं इस मंच के ऊपर। उनका भी सम्मान आयोजनकर्ताओं की तरफ से। और साथ ही साथ नासिर अंसाटी, आपका भी स्वागत है इस मंच के ऊपर। आपके भी सम्मान यहाँ पर किया जा रहा है। नासिर अंसाटी, काफी अच्छी प्रतियोगिता है और इसमें बहुत से मान्यवर जो कल से यहाँ पर तशरीफ ला रहे हैं, जिसमें आज रायगढ़ कोकण कांग्रेस के अध्यक्ष है मोडक मुसाद्दिक सर। तो इन सभी का हम स्वागत करते हैं। धन्यवाद आप यहाँ पर आए। और साथ ही साथ दिलीप चौधरी सर का भी सम्मान। दिलीप जी चौधरी, धन्यवाद देते हैं हम। यस, थैंक यू सभी का इस मंच के ऊपर इन आयोजनकर्ताओं की तरफ से सम्मान किया गया है। तो चलेंगे हम फिर से एक बार कॉमेडी बॉक्स की तरफ, जहां पर ओमकार शेट्टे जुड़ चुके हैं। थँक यू सो मच। रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगताला एक वेगळ्या वळणावरती घेऊन जाणारा आवाज मुरबी गावाचा आपल्या सोबत। लाईन चांगली आहे, पहिल्या बॉल वरतीच आक्रमण सुरू केलंय। हिट द डेट, अगदी अशी काही बॉलिंग मैदानावरती करतोय। ज्या 3 ओव्हर्स आहेत ना या मॅच मध्ये, ऋषभ आणि सौरभ हे 2 गोलंदाज ऑलवेज छोट्या टोटलला मोठं कसं बनवायचं हे चांगल्या प्रकारे जाणतात। बट मैदानावरती बॅटिंग करतोय प्रशांत पाटील। स्टेज काय, कंडिशन्स काय, या खेळाडूसाठी या सगळ्या गोष्टी मॅटर नाही करत। एकदा का सूड या खेळाडूला मैदानावरती सापडला की मग मॅच मध्ये किरवलीला यशाच्या उंच शिखरावरती घेऊन जाणं हा खेळाडू चांगल्या प्रकारे जाणतो। तर याचबरोबर व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होत आहे ते रोहंजन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय नंदकुमार शेठ म्हात्रे खुटारी यांचं इथे आगमन झालेला आहे। मी नक्कीच नंदकुमार शेठ म्हात्रे यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती असण्यास व्हायचं आहे। त्याचबरोबर बालराम शेठ मडवी यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर मोहिंदर मडवी यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे। त्यांचं सहर्ष आम्ही स्वागत करतोय। आणि माथाडीचे आमचे साहेब गजानन देसाई, यस, यांचं देखील इथे आगमन झालं आहे। त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। पाहुण्यांची रेलचेल व्यासपीठावरती सातत्यानं सुरूच आहे। या दरम्यान एक संघर्षमय चौकार येतो प्रशांत पाटीलच्या बॅट मधनं आणि लगातार अगदी आपण पाहिलं हे 2 फटके जे मैदानावरती आले थोड्याशा दबावातून बाहेर काढतात
या इनिंग मध्ये आतापर्यंत आपण दुसऱ्या डावात 45 लक्ष समोर असताना 2 षटकांमध्ये स्कोरकार्ड वरती धावा पाहिलेत 14. हा व्यासपीठ सध्या तुम्हाला पाहायला मिळतं. नुकत्याच आदरणीय नंदकुमार म्हात्रे साहेबांचं शुभागमन झालं. त्यांचं या व्यासपीठावरती करूयात आपण शाब्दिक सुमनांनी मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच मैदानावरती रंगतीये तिसगाव कल्याण विभागातनं आणि दुसऱ्या बाजूला मैदानावरती आहे याच विभागातील हाकेच्या अंतरावरती असणारं गाव रायगड ठाणे आणि अगदी ठाणे जिल्ह्याच्या आणि रायगडच्या बरोबर बॉर्डर वरती असणार हे गाव पनवेल तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील किरवली ओम नर्मदेश्वर. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक पहिल्यांदा हा संघ आला आणि चॅम्पियन अगदी हे टायटल जिंकलं आणि रायगड टेनिस बॉल क्रिकेटला ठाणे जिल्ह्याला आणि क्रिकेट विश्वाला आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलं. भन्नाट बॉलिंग आजच्या दिवसामध्ये किरवलीने केली. बट आता त्याचं प्रत्युत्तर तिसगाव देतीय. फुल टॉस होता, बॅटवरती मिडल केला, चालला बॉल डीप मध्ये, स्वीपर कव्हरला, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थितच. सेकंडचा कॉल थोडा वेळ जास्त लागलाय त्यामुळे 2 धावा अगदी सहजच त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने पुढे जात आहे. 18 चेंडू बाकी आहेत, 31 ची गरज आहे आणि पहिल्या बॉलवरती 2 आलेत. थोडासा दबाव आता 8 चालला बॉलिंग करताना तिसगाव वरती देखील. त्यातून थोडंसं बाहेर निघायचं आहे तर अजूनही विकेट्स काढावा लागतील. प्रशांत पाटीलला मैदानावरती शांत ठेवावा लागेल. अगदी त्याच्या सोबतीनं मैदानावरती बॅटिंग करतोय रोशन पाटील जो नंबर 3 वरती आलाय. फटका ऑन साइडला क्रॉस बॅट अगेन द स्विंग खेचलाय लपेटलाय पाठवलाय बॉल सरळ इन फ्रंट ऑफ द सेंटर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक दर्जेदार षटकार. झाले लोक बेभान देते कमरेला हिसका सारे माझेच फॅन सारे मरहचा. काय शॉट होता आणि या फटक्यानंतर आता रोशनची बॅटिंग जर आपण पाहिली तर मागच्या 3 बॉलमध्ये 400च्या स्ट्राइक रेटनं त्यांना जमवले धावा. किरवलीसाठी 12. चांगली बॅटिंग करतो रोशन पाटील प्रशांत पाटीलच्या सोबतीनं. ऋषभ तयार आहे. इथे देखील फटका चांगला इनफिल्डच्या वरनं काढला. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेस करतोय. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू पोहोचतोय चेंडूवरती. बॉल पडल्यानंतर थोडंसं डायव्हर्ट देखील झाला आणि त्यामुळे थर्डमॅनला अडवणं तिकडे थोडंसं सोपं झालं. रन्स मिळतील या ठिकाणी अजून 2. धावफलक 2 ने पुढे झालं. टीमची टोटल स्कोरकार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 24 या आकड्यावरती. लक्ष 45 आहे. अर्ध्यापेक्षा जास्त प्रवास पूर्ण झालाय. येणारे 15 चेंडू 21 धावेची गरज आहे. एक रोमहर्षक सामना कल्याण डोंबिवलीकरांना रायगडला पाहायचा आहे आणि तो सामना जर का मैदानावरती तिसगावला शेवटपर्यंत घेऊन जायचा आहे तर कमबॅक करावा लागेल गोलंदाज ऋषभ गायकवाडला. नेक्स्ट मॅच दातिवली वर्सेस काटई असा सामना आपल्या भेटीसाठी येतोय. शफल झाले जागा बनवली 360 ABD स्टाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटच्या कॉपी बुक मध्ये हा फटका कुठेही नाहीये बट हा फटका आज आपण बनवणार. या फटक्याचा चटका देणार गोलंदाजाला आणि धावफलक सजवणार रोशन पाटील. का शॉट होता क्वालिटी 6 आला आणि या षटकारानंतर आता मॅच मध्ये दबाव पूर्णपणे ट्रान्सफर केलाय तो म्हणजेच टीम आपण पाहताय तिसगाव वरती. कारण आता समीकरण षटकारानंतर येणारे 14 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावेची गरज आहे. सामना जिंकायला ओम नर्मदेश्वर किरवलीला. वॉट अ शॉट. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन तुमच्या टेलिव्हिजन सेट वरती तुम्ही पाहताय. कॅमेरा वर्क फॉर्च्यून इव्हेंटचं लाजवाब आणि तितकं सुंदर असं टेलिकास्ट ते देखील आपल्याला पाहायला मिळतं. वॉररूम मध्ये कृष्णा म्हात्रे अनेक अशा हायडन स्टारला एक स्टेज देण्याचं काम कृष्ण केलं. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ज्यावेळी सुरुवात झाली फॉर्च्यून इव्हेंटशी आणि ते साल होतं 2017 आणि त्या काळामध्ये केलेली मेहनत फॉर्च्यून इव्हेंटसाठी कृष्ण अंकितनं आणि फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून एक सॉन्ग देखील अतिशय सुंदर आलं. युवा पर्वाचे युवा शिलेदार आणि का ओपनिंग सिरामनी थाटात पडली त्या सॉन्गची. अनेक दिग्गजांच्या शुभ हस्ते सुखदेव काकांच्या हस्ते खरं तर ते अनावरण करण्यात आलं. एक लेजेंडरी क्रिकेटर कल्याण डोंबिवलीचे. लोवा फुलटॉस होता समोर खेळत विशेप मध्ये लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एका सिंगल नंतर स्कोर पुढे जातोय. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती जुनी 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावेची गरज आहे. 13 बॉल 14. समीकरण थोडं सोपं वाटू लागलंय बट क्रिकेट अनप्रेडिक्टेबल.
अंतिम धाव बनत नाही, शेवटचा बॉल टाकला जात नाही, तो पण जिंकणार कोणी सांगणं ऑलवेज डिफिकल्ट. सॉफ्ट हँडनं बाडांपाडमधनं बाहेर काढलं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येऊन उचलून फेक करेल, तो पण एक सिंगल अजून पूर्ण केली जाते आणि एका सिंगल नंतर स्कोर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय, जो जाऊन पोहोचला 32 या आकड्यावरती. 12 चेंडू आणि अजूनही 13 धावेची गरज आहे आणि या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग अँड ड्रेसिंग. ड्रिंक ब्रेक मैदानावरती छोटासा होतोय, एक थोडा वेळ मिळणार आहे सागर गायकवाड आणि टीमला कशा प्रकारे रोखलं जावं येणाऱ्या वेळामध्ये. 12 चेंडू 13ची गरज आहे, कोणत्या बॉलर्सचा वापर या ठिकाणी केला जावा, या सगळ्या चर्चा मैदानावरती रंगतील. तोपर्यंत आपण जाऊया डीजे कडे आणि ऐकूया एक संगीत. तर याचबरोबर कालपासून आजपर्यंत आणि 5 रात्रीमध्ये ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल असे रायगड ठाण्यातील नामवंत समालोचक तुमचे मित्र मच्छिंद्र पाटील सर यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चला जरा स्पीड अप करा. टायमिंग अलर्ट आहे बघा गुलशन. 12 बॉल आणि 13 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. व्यासपीठावरती आज 2 लेजंड कॉमेंटेटर्सला आपण ऐकणार आहात. संदीपजी पाटील सर आणि त्या सोबतीनं मच्छिंद्र पाटील सर. नुकतंच सरांचं आगमन झालं, स्वागत आहे आपलं. थोडाच वेळात सर आपल्यासोबत जॉईन होतील. अनेक साऱ्या मंचावरती मान्यवर आहेत, दातिवली आणि काटई. जर कोणी ज्येष्ठ नागरिक किंवा कोणी मान्यवर असतील तर या आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. फटका ऑन साइडला प्रशांत पाटीलच्या बॅटमधनं मिड विकेटला क्लिअर करतोय प्रशांत पाटीलला. तो हर मुश्किल मुमकिन हे माहिती आहे किरवलीला आणि एक विश्वसनीय डाव मैदानावरती आपल्याला सावरताना 4थ्या विकेटसाठी पार्टनरशिप पाहायला मिळते आहे प्रशांत आणि रोशनच्या दरम्यान. आणि या षटकारानंतर समीकरण पूर्ण सोपं झालं. लेस दॅन रनबॉल आली मॅच. आता समीकरण मैदानावरती 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावा या ठिकाणी करायच्यात. बॉल कधी हरवला फुटला शेवटच्या क्षणापर्यंत नवा बॉल दिला जाईल, हा या स्पर्धेचा महत्वाचा नियम आहे. आणि सेकंड बॉल ज्यावेळी मैदानावरती पोहोचेल तो चॉईस बॉल नसेल. राऊंड विकेट. 32 धावेची भागीदारी आहे, कदाचित त्याला नजर लागली आहे का हो, फलंदाज बाद होतील. आणि गुलशन आम्हाला सांगतायत की नानूनं बॅटिंग करताना वैयक्तिक मैदानावरती बनवलेत 8 चेंडू आणि आपल्या संघासाठी उपयुक्त अशा 15 धावा. छोटी पण उपयुक्त अशी खेळी प्रशांत पाटील जे स्वतः टीम मधील एक अतिशय चांगलं फिनिशर आहेत आणि स्वतः टीम ओनर देखील आहे ओम नर्मदेश्वर किरवलीचा. या जवळ डीजे कडे एक संगीत ऐकू आणि पुन्हा परतू मैदानावरती. नेक्स्ट मॅच टॉस जिंकलाय टीम जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि निर्णय घेतला त्यांनी गोलंदाजी करण्याचा. दोन्ही टीम्स आपण एंट्री गेट मधनं या आणि कॉमनची बॉक्स समोरनं एका लाईन मध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. एक टीम जाईल बॅटिंग डगआउट मध्ये, एक संघ जाईल मैदानाच्या आत. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई स्वागत आहे दोन्ही टीमचं. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 38. काटई म्हटलं की कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटला एक वेगळं वळण खरं तर या गावानं दिला. कल्याण डोंबिवलीचा अभिमान, कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जाणारं व्यक्तिमत्व ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय विनोददा पाटील त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेला हा संघ एक आदर्श आणि शिस्तबद्ध क्रिकेट म्हणून कल्याण डोंबिवलीला आज जो मानसन्मान मिळतोय त्यामध्ये मोठं योगदान जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटईचं स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषकाचं आणि अफाट प्रतीक्षेनंतर
एक स्वप्नावत क्रिकेट स्पर्धा, वन ऑफ द ड्रीम टुर्नामेंट. टेनिस बॉल क्रिकेट जगताचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं, लवकरच आपल्या भेटीसाठी येते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक. फटका सरळ लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधनं ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि हा येतो षटकार. स्कोर इज लेवल. जिंकण्यासाठी 7 बॉल 1 धावेची गरज. आदरणीय सदाशिवजी तांडेल किरवली यांचं नेहमीच या संघासाठी एक मोठं योगदान असतं. त्यांच्या ठिकाणी शुभागमन झाला. या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे आणि षटकारानं मॅच फिनिश केली आहे आणि 4 ओव्हर मध्ये 45 धावा चेस करून 1 ओव्हर बाकी ठेवत 6 विकेट्सनं हा सामना या ठिकाणी जिंकलाय ओम नर्मदेश्वर किरवलीनं. त्यांचं करूयात आपण विशेष अभिनंदन. 6 चेंडू 21 धावा रोशन पाटीलच्या बॅटमधनं आल्या. तो ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच साठी अतिशय सुंदर ट्रॉफी आहे. स्वर्गीय त्रिंबकशेठ पदू केणी यांच्या स्मरणार्थ तेजस त्रिंबकशेठ केणी आणि विशाल त्रिंबकशेठ केणी यांच्याकडून आणि श्री गावदेवी क्रिकेट संघ धरणा आयोजित गावदेवी चषक पर्व 12व रात्र दुसरी सामना पहिला आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी जातोय रोशन पाटीलला. आदरणीय नंदकुमारजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार देतोय. तर दादांना विनंती आहे, आपण नेहमीच क्रिकेटवरती विशेष प्रेम आणि राजकीय क्षेत्रातील खुटारी गावचं एक लोकप्रिय असं नेतृत्व आदरणीय नंदकुमार दादा म्हात्रे त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. आज आमच्या मॅच ऑफिशियल्स रेडी आहेत. रवी पाटील सर त्या सोबतीनं आज आपण पाहताय अंपासच्या भूमिकेत सचिन कडू रोहिंजन आणि त्या सोबतीनं आज आपल्यासोबत जॉईन झालं सुनीलजी तांडेल सर, एक लेजेंडरी अंपास, आणि प्रवीणजी पवार, अशा 4 अंपासला स्पर्धेच्या माध्यमातून आज आपण काम